श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते. सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92 MIDC तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9423989781 9423989783 आणि 860558 कणकवलीतील अन्न आणि प्रशासन मंडळाच्या तपासणी मोहिमेबाबत नगरसेवक बंडू हरणे यांनी काही प्रश्न उपस्थित केले. सध्या जे राज्यात एक प्रशासकीय अधिकारी म्हणून सन्माननीय तुकाराम मुंडे जे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त आहेत, हे राज्याच्या आरोग्यासाठी जनतेच्या एक निर्णय घेत चालले आणि ते अतिशय कौतुकास्पद सुद्धा आहे. मुंडे साहेबांनी जे एक धोरण घेतलंय की नुसतं लगेच तूप खायचं आणि रूप येणार, तर असं होणार नाही. त्यांनी एकंदरीत महाराष्ट्राच्या, विशेषतः म्हणजे मी महाराष्ट्राचा काही नेता नाही, पण सिंधुदुर्ग किंवा माझ्या कणकवली शहरातला किंवा आजूबाजूच्या खेड्यापाड्यातला व्यावसायिकाचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या व्यापारी महासंघाला वेठीस धरून या अन्न आणि औषध प्रशासनाने आमच्या जिल्हा हॉटेल व्यावसायिकांना कालच्या 5 तारीखला त्यांचं पाणी तपासणी आणि त्यांचं फूड तपासणी, म्हणजे ते काय जिन्नस बनवतात ते, त्या तपासणीचा कॅम्प लावला होता. आणि विशेष म्हणजे पाणी तपासणीसाठी आपल्या जिल्ह्यात शासकीय यंत्रणा आहे आणि ह्या कॅम्पची जी प्रायव्हेट एजन्सी जे आहेत, जे शासन मान्य म्हणून सांगतात, यांचे रेट संपूर्ण हॉटेल व्यावसायिकांना जे भरावे लागले ते पाणी तपासणीचे 2300 रुपये आणि एका फूडच्या आयटमचे 1000 रुपये असा प्रत्येक व्यावसायिकाला, म्हणजे समजा शाकाहारी, नॉनव्हेज, व्हेज असेल तर त्यांचे वेगवेगळे पदार्थ, पाण्याचे 2300 रुपये वेगळे, प्रत्येक काही पदार्थांचे वेगळे. आणि ह्या एजन्सी शासकीय आमच्याकडे पाणी तपासणी यंत्रणा आहे. आमच्या आरोग्य यंत्रणेचे पाणी तपासणीला फक्त 940 रुपये घेतले जातात, 940 रुपये. आणि त्यांची जी तपासणी आहे वॉटरची, ही बघा, ही ॲक्वा लॅब पुणे यांनी वॉटर तपासणीसाठी 2300 रुपयाची पावती केलेली आहे. मी एक उदाहरण दाखल देतो. आणि एका फूड आयटमची, म्हणजे इथे काय आहे, मिक्स व्हेज चे 1000 रुपये घेतलेले. म्हणजे असे प्रत्येक व्यापाऱ्याकडचे पाण्याच्या आणि इतर अन्न पदार्थांच्या नमुन्याचे कमीत कमी 2300 आणि एक फूड आयटम असेल तर 1000, म्हणजे 3300, 2 असतील तर आणि 1000, 3 असतील तर आणि 1000, म्हणजे 3300 ते 4300 ते 5300 ते जे काय असतील ते हे व्यापाऱ्यांकडून उकळण्याचं काम जिल्हा प्रशासन करतंय. आणि मुंडे साहेबांना, मला हे कदाचित माझी मुलाखत ऐकतील ना ऐकतील, मी एवढा काही मोठा नाही, पण आपल्या मार्फत जर पोचली तर मुंडे साहेब जिल्ह्यातला व्यापारी सर्वसामान्य आहे आणि तुम्ही सांगताय की शासकीय यंत्रणा सक्षम नसल्यामुळे तुम्ही प्रायव्हेट एजन्सीज कडून हे नमुने तपासून घ्या. आता मला एक सांगा की प्रायव्हेट एजन्सी कडून नमुने तपासून घ्या, जे शासकीय रेट 940 रुपयाच्या घरात आहेत त्यालाच प्रायव्हेट एजन्सी 2300 रुपये घेते एक वॉटर, म्हणजे पाण्याच्या रिपोर्टसाठी. ह्या प्रायव्हेट एजन्सीचं काम तुम्ही बंद करा आणि जिल्हा शासकीय यंत्रणेमार्फत प्रायव्हेट जे पाणी तपासणीचे रिपोर्ट घ्या. नसल्यास जर जिल्हा आरोग्य यंत्रणा कमी पडत असेल तर प्रायव्हेट एजन्सीला शासकीय रेटने हॉटेल व्यावसायिकांची तपासणी करायला भाग पाडा. माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कराल आणि नसतील तर ही आमच्या पुढे तुम्हाला मानणाऱ्या वर्गाची शोकांतिका सुद्धा तेवढीच आहे. कारण अचानक तुम्ही जे निर्णय घेता ते सगळे फास्ट अंमलात आणणं
छोट्या व्यावसायिकांना परवडणारं नाही. कुठेतरी आपली यंत्रणा तुमची नाही, तुमची जिल्ह्यात तुमच्याच विभागाची फूड तपासणीची लॅब नाही, तुमच्याच जिल्ह्यात वॉटर तपासणीसाठी सक्षम सगळ्यांना पुरेल अशी यंत्रणा नाही, म्हणून तुम्ही ही प्रायव्हेट लॅब साठी शिफारस करता आणि त्यांचे भरमसाठ रेट आमच्या हॉटेल व्यावसायिकांना भरावे लागतात. आज तुमच्या प्रशासनाची एवढी दहशत आहे की एखादा दरोडेखोर किंवा चोर किंवा पॉकेटमार सुद्धा पोलिसांना घाबरत नसेल, तेवढ्या तुमच्या या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हे प्रामाणिकपणे हॉटेल व्यवसाय करणारे घाबरतायत. एवढी तुमच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची या शहरात, या जिल्ह्यात दहशत वाढलेली आहे. ही लूट तुम्ही थांबवली पाहिजे कुठच्याही परिस्थितीत, कारण कुठचाही व्यापारी किंवा कुठचाही हॉटेल व्यवसाय यावर आवाज उठवू शकत नाही, कारण त्यांना माहित आहे की एखाद्याने सुद्धा हॉटेल व्यावसायिकाने जर हॉटेल आवाज उठवला तर तुमचे अधिकारी त्याला कुठच्या तरी ना कुठच्या ट्रॅप खाली अडकवून आणि भरमसाठ दंड करणार. आणि ही दहशत एवढी पसरलेली आहे की थोडक्यात मांजराच्या घरात घंटा कोणी बांधावी हा प्रश्न आज हॉटेल व्यावसायिकांसमोर उभा आहे. आणि मुंडे साहेब, तुम्हाला हे सांगतो, तुमच्या ह्या लॅबची अवस्था काय आहे, काय तुम्ही तपासता की इथे कॅम्प लावले जातात. ते बघा, ह्याची ऍड व्यापारी महासंघ बिचारा सर्व हॉटेल व्यवसायांसाठी आम्ही काम करतोय. नाही इलाज नाही, शेवटी आपले व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिक सुद्धा कुठेतरी अडचणीत येऊ नये म्हणून हा त्यांचा अतिशय चांगला उपक्रम आहे. पण त्याचबरोबर तुमचे जे प्रशासन आहे हे काय, ही जी प्रायव्हेट लॅब आहे ही लॅबला टायमिंग दिला जातो, तुम्ही तुमच्या हॉटेलमधलं पाणी आणा, तुमच्या हॉटेलमधलं फूडची सॅम्पल आणा, आणि हे कॅम्प सकाळपासून सुरू होतात ते रात्री 10 वाजेपर्यंत चालतात. आणि त्यानंतर 10 नंतर हे कंटेनर पाणी मी ठीक समजू शकतो, हे कंटेनर अन्नाचे कंटेनर त्यांची काहीतरी व्हॅन आहे म्हणतात एसी आणि कुलिंगची, त्याच्यात ठेवतात. मला सांगा, सकाळी 10-11 वाजता जो एखादा अन्न पदार्थ आणला आणि रात्री 10 वाजेनंतर तुमच्या लॅब, तुमच्या कुठची ती व्हॅनिटरी व्हॅन त्यामध्ये जर गेला तर त्या अन्नाची, त्या 10-12 तासात त्या अन्नाची काय अवस्था झालेली असेल. आणि मग हे प्रायव्हेट एजन्सीवाले त्याचा रिपोर्ट पुण्याला जाणार आणि पुण्यावरून पाठवणार. भविष्यात ही सुद्धा भीती आहे की काही हॉटेल व्यावसायिकांना हे अन्न पदार्थ ह्यांनी इथेच खराब केलेले आहेत आणि त्यांचे खराब रिपोर्ट हे पाठवतील आणि परत ते रिपोर्ट बदलण्यासाठी आणि काय काय तडजोडी केल्या जातील हे सांगता येत नाही. माझी आपल्या मार्फत मुंडे साहेबांना विनंती आहे की तुम्ही खरोखरच करणार असाल तर ती चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही हॉटेलमध्ये जा, त्याचं तिथलं पाणी घ्या, तिथलं अन्न पदार्थ घ्या आणि तुमच्या पद्धतीने शासकीय नियमात तुम्ही चेक करून द्या शासकीय रेटने, आणि आमच्या हॉटेल व्यावसायिकांची लूट थांबवा. तुमचं हे तुम्ही हे तसं कायच करत नाही, जेन्युअन काहीच करत नाही. हा फक्त सगळा फार्स आहे आणि हा प्रायव्हेट कंपनीची तुंबडी भरण्याचा हा प्रयत्न आहे. आता हे आज तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कालच्या स्पेशलला 5 तारीखला 175 हॉटेल व्यावसायिकांनी फूड तपासणी केली. कमीत कमी 4,300 किंवा 5,000 सरासरी घेतली तर किती लाख रुपये कणकवली शहरातून एका दिवशी गोळा झाले. जवळजवळ 6 लाख ते 8 लाख रुपये एकाच दिवशी कणकवलीच्या व्यापाऱ्यांकडून फीच्या रूपात गोळा झाले. आता असं काम नुसत्या कणकवली शहरात नाही आहे, खारेपाटण आहे, वैभववाडी आहे, नांदगाव आहे, फोर्ट आहे आणि इतर जिल्ह्यात अशी तालुक्याची ठिकाणं, शहराची किंवा इतर महत्वाची ठिकाणं चालू आहेत. या जिल्ह्यातून करोडो रुपयाची लूट हे प्रायव्हेट लॅबवाले करून नेणार आहे. कृपया माझी मुंडे साहेबांना विनंती आहे आपल्या माध्यमातून आणि सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की हे थांबवावं आणि शासकीय यंत्रणा उभी करून आमच्या व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त कमी दरात आणि योग्य तो तपासणी अहवाल करून मिळावा, ही या मागची
माझी भावना आहे. स्वच्छतेबाबत सूचना देणं, स्वच्छता हॉटेलची वसुली करून घेणं, कॅब घालणं, हे चांगले उपक्रम आहेत ना. चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे. तुमच्या लक्षात घ्या, मुंडे साहेबांनी जे निर्णय घेतले ते काही चांगले घेतले. दूध, भेसळ, खवा वगैरे हे अतिशय चुकीचं चाललं होतं, ते काढलं शोधून, त्यांनी केलं. पण त्याचबरोबर त्यांच्या ह्या फास्ट सुधारण्याच्या यंत्रणेचा तोटा सर्वसामान्य हॉटेल व्यावसायिकांवर होतोय. तुमची लॅब इथे सक्षम नाही किंवा तुमच्या रोड येतो म्हणून तुम्ही प्रायव्हेट एजन्सीला करून देता. या प्रायव्हेट एजन्सी लुटतायत ना. बरं, हे रिपोर्ट नाही घेतलं तर हे प्रशासन त्यांना 20,000, 15,000, 18,000 दंड मारतायत ना. मग तरी केलं नाही तरी अडचणीत, आणि केलं तरी अडचणीत. करायचं का आमच्या व्यापाऱ्याने, व्यावसायिकाने? ही बाब आणायला नको का समोर? प्रशासनाचे आलं पाहिजे. पालकमंत्र्यांना मी तर सांगणार, पालकमंत्री आमचेच आहेत, मी सांगणार ना स्वतः. पालकमंत्री त्यांनाही विनंती करणार ह्यात लक्ष घाला म्हणून. तर आमच्या जिल्ह्यातल्या व्यावसायिकाची लूट होत आहे ना. हे बघा, ज्या सुधारणा आहेत, मी बोललो की दूध उत्पादनात भेसळ होती, अनेक भेसळ होते, किंवा काही ठिकाणी कलर मिळाले, काही ठिकाणी अस्वच्छता होती, त्या हॉटेलवाल्यांवर सूचना देणं किंवा सूचना देऊनही सुधारणा नाही झाली तर कारवाई करणं, ही गोष्ट कौतुकास्पदच आहे. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही चांगलं करताना त्याच्या नावाखाली तुम्ही जर अशा प्रायव्हेट कंपन्यांमार्फत लूट होत असेल तर ती चुकीची बाब समोर आणली पाहिजे की नको आणली पाहिजे? लक्षात घ्या. तुम्ही एखादं चांगलं काम करता, 4 चांगली कामं केली, आणि ते चांगली कामं केली म्हणून 2 समाजाला विघातक कामं केली, तर ती चुकीची कामं तुमच्या समोर आणली पाहिजे, जनतेसमोर आणली पाहिजे. तुम्हाला ती दाखवून दिली पाहिजे, तुम्हाला जाणीव करून दिलं पाहिजे त्या चुकीच्या कामांचं. म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनात भोंगळ कारभार सुरू आहे असं म्हणतात. 100% याचं उत्तर द्यावं, मुंडेंनी द्यावं. का आमच्या एका व्यावसायिकांनी 1360 रुपये एक्स्ट्रा घालायचे? तुमची यंत्रणा आहे ना, तेव्हा तुम्ही लावा ना नियम. तुमची आधी सक्षम यंत्रणा. तुम्हाला सांगतो एक उदाहरण. 10-15 वर्षापूर्वी पीयूसीचा नियम आला, पण पीयूसीची यंत्रणा आपल्या जिल्ह्यात नव्हती. काढून बघा तुम्ही. फॉर एक्झाम्पल, पीयूसीची यंत्रणा आपल्या जिल्ह्यात नव्हती. जोपर्यंत जिल्ह्यात पीयूसीची यंत्रणा पूर्णपणे उभी राहत नव्हती तोपर्यंत आपल्या जिल्ह्याच्या आरटीओ आणि पोलीस प्रशासनाने ती पीयूसी यंत्रणा 1-2 वर्ष पूर्ण होईपर्यंत पीयूसीवर दंड केलेला नाही. प्रशासन जेव्हा नियम राबवतं चांगल्यासाठी, तेव्हा सक्षम यंत्रणा उभी करेपर्यंत काही शिथिलता सुद्धा देतं. हे काय मुंडे वेगळे आहेत? पहिलाच आयुक्त झाले का? याच्या आधी IAS आणि प्रशासकीय अधिकारी झाले नाहीत का? तुम्ही यंत्रणा उभी करा आणि नंतर अंमलबजावणी करा. एवढंच कशाला? ही नंबर प्लेट तो तुमची कुठची ती याच्यात अजून पकडतात का? नाही पकडत माहिती आहेत का? अजून त्या प्लेट पूर्ण करण्याची 100% होण्यासाठी आपल्याकडे तेवढी यंत्रणा नाही, आणि म्हणून पोलीस प्रशासन, आरटीओ प्रशासन आपल्या प्लेट नाही म्हणून कारवाई होत नाही. लक्षात घ्या. बघा, भारतातला शेवटचा कदाचित जिल्हा असेल याच्यासाठी, किंवा राज्यातला 1-2 जिल्हे असतील, त्याच्यात आपल्याकडे नाही कंपल्सरी केलं नाही 100%. अजून आमच्या कितीतरी गाड्या आहेत याच्यासाठी बरोबर झालेलं नाही. तुम्ही पूर्ण यंत्रणा करा आणि नंतर तुम्ही करा ना. तुम्ही काहीच करणार नाही, तुमच्याकडे यंत्रणा नाही, अन्न तपासणीची लॅब नाही जिल्ह्यात. लक्षात घ्या. आणि मग तुम्ही सांगणार नाही हे रिपोर्ट आणायचे म्हणजे आणायचे, नाही तर तुमच्यावर एवढा दंड करायचा, नाही तर हॉटेल बंद ठेवायची. ती करा ना. ती जबाबदारी तुमचीच आहे ना, आयुक्त मुंडेंचीच आहे ना.